जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतोय. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. अमित ठाकरेंसह मनसे नेते संदीप देशपांडे यांचा नाशिकमध्ये दौरा होणार आहे. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीची धुरा अमित ठाकरे यांच्याकडे असणार असल्याची चर्चाही सध्या सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरेंचा आजपासून अनेक विषय घेऊन नाशिकमध्ये दौरा होणार आहे. नाशिक महानगरपालिकेत पुन्हा मनसेची सत्ता आणण्यासाठी नाशिक महानगरपालिकेची पुढील धुरा अमित ठाकरे यांच्याकडे दिली असल्याचं बोललं जातं. त्यामुळे पुढील 3 दिवस नाशिक दौऱ्यावर असलेले अमित ठाकरे यांचे पक्ष बांधणीसाठी दौरे होणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांची चाचपणी अमित ठाकरे करणार असल्याची माहिती असून शहरातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करून पुढील भूमिका ठरवली जाणार आहे. पुढील काळात अमित राज ठाकरेंची राजकीय वाटचाल ही नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ठरली जाणार असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नाशिक महानगरपालिकेकडे असणार आहे. यासाठी नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या जोरदार कामाला लागली आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंनी देखील नाशिक महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निवडणूक लढवली जाईल असं सांगितलं. त्यांना कुठे आपण संधी देण्याच्या संदर्भात विचार करतोय. नाशिकमध्ये तळागाळातल्या महाराष्ट्र सैनिकांपासून वरचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एकत्रितरित्या आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अमित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली. नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी अमित ठाकरे यांचा पुढाकार नक्कीच पक्षाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. मागील आठवड्यात प्रभाग समिती सभापती निवडणुका पार पडल्या. मात्र पक्षाच्या अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका निवडणुकीमध्ये भाजपला बसलाय. राजकारण बुद्धिबळाच्या पटलावरील खेळ. तशाच पद्धतीनं राजकारणात देखील कधी सरळ, कधी आडवे, तर कधी अडीच घर अशी चाल चालावी लागते. गेल्या पंधरवाड्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा झाला. यावेळी निवडणुकांच्या बैठकांबरोबरच अंतर्गत गटबाजी, नाराजी यावर देखील पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिलं होतं. इतर पक्षांमध्ये देखील अंतर्गत गटबाजी असते असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी या पक्षातील गटबाजीला दुजोरा दिला होता. प्रदेशाध्यक्षांची पाठ फिरताच पुन्हा शहरामध्ये गटबाजी उफाळून आली आणि ती समोर आली प्रभाग समिती सभापती निवडणुकीत. भारतीय जनता पार्टीच्या सत्ता कारणाचं सत्ता चक्र अशा पद्धतीनं फिरलं की कधी त्यातून धनुष्याचे बाण बाहेर निघाले तर कधी घड्याळाचे आकडे फिरले. भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत वादाचा फायदा शहरात शिवसेना, मनसे आणि काँग्रेसनं करून घेतला. नाशिक रोड प्रभाग हा शिवसेनेकडे तर सातपूरमध्ये भाजप मनसे युती. यात सातपूर सभापती पद पुन्हा मनसेकडे आणि वत्सला खैरे यांच्या माध्यमातून पश्चिम विभाग हा काँग्रेसकडे. याला कारण ठरलं भारतीय जनता पार्टीतील श्रेयवादाची लढाई. सिडको प्रभाग वगळता पश्चिम प्रभाग सभापती देखील भाजपचाच होऊ शकला असता, पण स्थानिक नेत्यांची कुशलता या ठिकाणी पाहायला मिळाली. नाशिक भाजप हे विधानसभा निवडणुका होण्याच्या आधी बाळासाहेब सानप यांच्या अवतीभोवती फिरताना दिसलं.
पण थेट सानप यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात दंड थोपटले आणि सानप यांचाच पत्ता विधानसभेत पक्षानं कट केला. त्यानंतर राहुल ढिकले हे नाशिक पूर्वचे भारतीय जनता पार्टीचे आमदार झाले. बाळासाहेब सानप यांनी थेट राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊन स्वकीयांच्याच विरोधात निवडणूक लढली, पण त्यांना यशानं हुलकावणी दिली आणि बाळासाहेब सानप यांनी कालांतरानं पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि उदय झाला सानप ढिकले परवाचा. विधानसभा निवडणुकांच्या बेरीज वजाबाकीचं गणित सानप यांनी सोडवायला सुरुवात केली. पूर्व विभाग आणि पंचवटी प्रभाग भारतीय जनता पार्टीसाठी निश्चित विजयाची मानली जात असताना या ठिकाणी पूर्वमध्ये ढिकले समर्थक दीपाली कुलकर्णी तर पंचवटी विभागात सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप हे सभापतीपदी विराजमान झाले. या दोन्ही प्रभाग सभापती पदाची जबाबदारी देखील पक्षानं आमदार राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गीते आणि सभागृह नेता कमलेश बोरके यांच्यावर सोपवली. यामुळे नाशिक रोड आणि पंचवटी प्रभागात भाजप नगरसेवक यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ बिनविरोध पडली. भाजप नेत्यांची तडजोड इथेच थांबली नाही, तर पश्चिम मधील सभापती पद हे नाईलाजास्तव काँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्याकडे गेले. तर सातपूर मधील भाजप मनसे युतीमुळे योगेश शेवरे यांना पुन्हा सभापती म्हणून बिनविरोध निवडलं गेलं आणि खरी राजकारणाची घोडदौड नाशिक रोड विभागात नाशिककरांनी पाहिली. नाशिक रोड विभागात समसमान बहुमत असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष चिठ्ठी पद्धतीच्या निवडीवर एकमत झाले. पण सानप यांची राजनीती पाहता सानप गटाचे विशाल संगमनेरे आणि सीमा ताजने हे दोन्ही नगरसेवक निवडणुकीला गैरहजर राहिले आणि फक्त 2 मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव होऊन शिवसेनेचे प्रशांत दिवे यांचा दणदणीत विजय झाला. स्थानिक नेत्यांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणाचा थेट परिणाम पाहून याची दखल प्रभारी जयकुमार रावल यांनी घेत अहवाल मागवला. मात्र भाजप अध्यक्ष गिरीश पालवे आणि गटनेते अरुण पवार यांनी व्हीप बजावला नसल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली. शहराध्यक्ष गिरीश पालवेंनी आपण किती बरोबर आहोत, आपल्याकडून चूक झालेलीच नाही यासाठी मीडियासमोर अनेक दाखले देखील दिले, पण शेवटी गिरीश पालवेंना कुशलता दाखवता आली नाही. या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष पालवे साहेब यांनी निवेदन दिलेलं आहे, पेपरला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाला मी समर्थन करतो. जे झालं आहे ते पक्षाच्या शिस्तीला धरून झालेलं आहे. त्याच्यात कुठलाही दुरुपयोग किंवा चुकीचं काम झालेलं नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये गटबाजी नाही, होणारे नाही आणि राहणारे नाही. मी सांगतो दोघं पण पक्षाचे नेते आहेत, कोणत्याही स्वरूपाची गटबाजी नाही आहे आणि मला तसा कधी अनुभव आलेला नाही. शिवसेनेचा जो उमेदवार आलेला आहे तो त्याला मतं जास्त मिळाले त्या हिशोबाने आलेला आहे आणि तिथं कोणत्याही स्वरूपाची काही गटबाजी झालेली नाही, नियमानुसार तो आलेला आहे. त्याबाबत आपले अध्यक्ष पालवे साहेबांनी निवेदन दिलेलं आहे, त्याचं समर्थन आहे. शिस्तप्रिय पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे, पण शहरात अशा बेशिस्त वागण्याला भारतीय जनता पार्टी नाहक बळी ठरते. काही महिन्यांवर निवडणुका असताना भारतीय जनता पार्टी अंतर्बाह्य राजकारणावर विचार करणार नसेल तर पुन्हा मनसेची पुनरावृत्ती होऊ शकते किंवा राज्याच्या सत्ता स्थापनेचं चित्र पाहता महाविकास आघाडी नाशिक महानगरपालिकेवर नक्कीच सत्ता स्थापन करू शकते. मागील मनपा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांचा सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा मानला जातो. बाहेरील उमेदवार पक्षात घेणं आणि पक्षाचे उमेदवार निवडून आणून बहुमताच्या आकड्याला गवसणी घालण्यात बाळासाहेब सानप यशस्वी झाले होते. पण पुढील परिस्थिती ही नक्कीच वेगळी असून महानगरपालिकेत पुन्हा भाजपला सत्ता मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आणि अंतर्गत वाद बाहेर ठेवून सत्ता चक्र हे पक्षाच्या हिताचंच असावं तर आणि तरच भाजपनं काही कमावलं असं म्हणता येईल. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक.
तर नाशिकमध्ये ओढागाव येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसंच वाढदिवसाचे औचित्य साधून ओढा येथील सिद्धिविनायक लॉन्स गणपती मंदिरात शिवसेना तालुका प्रमुख प्रकाशजी म्हस्के यांनी शिवसंपर्क मेळावा अभियान आयोजित केले होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गावागावात शहर परिसरात तळागाळातल्या शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी तसंच आगामी निवडणुका पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी शिवसंपर्क मेळाव्याचे अभियान राबवण्यात आले। या अभियानाची अंतिम बैठक ओढा गावात शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद यांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश म्हस्के यांनी केलंय। शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा विचाराचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा आहे। या शिवसेना म्हणजे गट तर चालत नाही कुठेही। मी आपल्याला अतिशय छत्रपती शिवाजी महाराज साहेब त्यांना अनुसरून सांगेल आणि मी आपल्याला सांगेल मित्र, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, याच्यावर भगवान फडकवण्यासाठी आपल्याला सर्वांनी सज्ज व्हायचं आहे। एवढंच बोलतो आणि काम करतो आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं महाराष्ट्र कौतुक करत असल्याचे माजी आमदार योगेश घोलप यांनी यावेळी म्हटलंय। शिवसंपर्क अभियान म्हणजे शिवसैनिकांचे संपर्क। गेल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण बघतोय की एकमेकांना आपण भेटत नव्हतो, कुठलंही नियोजन नव्हतं। फक्त जे पेशंट असतील त्यांना मदत करणं, इंजेक्शन असेल, बेड असेल, ज्या ज्या मदती लागल्या त्या शिवसैनिक म्हणून आपण सर्व नेते मंडळींनी असेल, कार्यकर्त्यांनी देखील येत्या 2-3 दिवसामध्ये सगळा अहवाल साहेबांपर्यंत जाईल। अतिशय सुंदर काम आदरणीय उद्धव साहेब त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाल्यापासून करतायत। अनेक राज्यांचे सर्वे झाले, त्या सर्वेमध्ये 1 नंबर येतो। यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी शिवसेनेचे जाळे महाराष्ट्रभर तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं। मग याच्यावरती उपाय म्हणून माझे प्रतिनिधी म्हणून त्या त्या जिल्ह्यातले जिल्हा प्रमुख या सर्वांनी तळागाळामध्ये जावं। गण प्रमुख, गट प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख आणि त्या प्रत्येक गावातल्या नागरिकाची माझ्याकडून काय अपेक्षा आहे, मी काय केलं पाहिजे। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली, ते प्रत्यक्षात आणलं। कुठलीही चिठ्ठी लावली नाही, कुठलाही त्यांनी कुठली म्हणजे काय कागद द्यायचा नाही, काही नाही, आठ नाही, शर्त नाही, अशी शर्त विना कर्जमाफी मी केली। या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बबनराव घोलप यांनी जिल्हा प्रमुखांना कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना केल्या आहेत। 12 तारखेपासून 27 तारखेपर्यंत शिवसंपर्क अभियान सुरू होतं आणि हे अभियान जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पार पडलं। प्रत्येक जिल्हा प्रमुखांनी आपल्या जिल्ह्यात जावं आणि गणवाईज, गटवाईज बैठका घेऊन काय कार्यकर्त्यांच्या समस्या आहेत त्या समजून घ्याव्या आणि शासनानं काय कामं केली ती सांगावीत, अशा प्रकारचा हा अभियानाचा भाग होता। तो आज माननीय उद्धव साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्याचा समारोप या ठिकाणी झालेला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आहे। शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांचं दीर्घ आयुष्य त्यांना लाभो आणि त्यांना अखंड आरोग्य लाभो। या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे उपनेते तसंच माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी आमदार योगेश घोलप, जगन आगळे, अनिल ढिकले, युवा सेना जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे, विष्णू पेखळे, संगीता खोदना, सुनंदा पेखळे, सुभाष ढिकले, आत्माराम दाते, प्रकाश बर्वे, बहिरू जाधव, राजाभाऊ धात्रक, प्रमोद आडके, लकी ढोकणे, भास्कर कहांडळ, लीलाबाई गायधनी, सुधाकर पेखळे, भास्कर घुगे, दिलीप गोडसे, संगीता घुगे, प्रतिभा कातोरे आदी यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। तर प्रभाग क्रमांक 17चे शिवसेना नगरसेवक प्रशांत अशोक दिवे यांची नुकतीच नाशिक रोड प्रभाग सभापतीपदी निवड झाली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक प्रशांत दिवे यांनी नाशिक रोड पालिकेचा आता कारभार स्वीकारलाय। प्रभाग क्रमांक 17चे शिवसेना नगरसेवक प्रशांत अशोक दिवे यांची नुकतीच नाशिक रोड प्रभाग सभापतीपदी निवड झाली। नगरसेवक प्रशांत दिवे यांनी माजी सभापती जयश्री खर्जूल यांच्याकडून मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
नगरसेवक प्रशांत दिवे यांनी नाशिक रोड पालिकेचा कारभार स्वीकारलाय। यावेळी माजी सभापती यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये रक्तदान करून रक्ताचा साठाही उपलब्ध करून देण्यात आलाय। प्रशांत दिवे यांची निवड झाल्यानंतर आज पदग्रहण सोहळा त्यांनी आयोजित केला होता आणि तो देखील अतिशय चांगल्या प्रकारचा निवडला। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि उद्धवजींनी सांगितलं कुठल्या प्रकारचं होर्डिंग लावू नका, जाहिराती काढू नका, परंतु सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही करा। आणि या ठिकाणी प्रशांतनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर पदग्रहण सोहळा करत असताना आत्तापर्यंत नाशिकमध्ये जेवढे प्रभाग सभापती होऊन गेले त्या कुठल्याही पक्षाचे असेल सर्व पक्षाच्या सभापतींना या ठिकाणी सन्मानाने बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचा पायंडा या ठिकाणी प्रशांत दिवे यांनी पाडला। त्यामुळे प्रशांत दिवे यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून सातत्याने समाजाला उपयोगी होतील असं कार्य घडत राहावं अशा प्रकारचे त्यांना आज यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल, दत्ताजी गायकवाड, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, माजी महापौर अशोक दिवे, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी सभापती त्र्यंबकराव गायकवाड, विभागीय अधिकारी संजय गोसावी, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुनील बोराडे, सरस्वती भालेराव, शांताबाई वाबळे, दिनकर आढाव, जगदीश पवार, नगरसेविका मंगला आढाव, संगीता गायकवाड, आशा तडवी, सुषमा पगारे, शरद मोरे, राहुल दिवे, सुनील गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, अशोक सातभाई, प्रभाकर रायते, नितीन खरजूल, श्याम खोले, राजवण्णा लवटे, नितीन चिडे, किरण डहाळे, विकास गीते, प्रकाश कोरडे, सागर भोजने, अजित बने, योगेश नागरे, श्रीकांत मगर, सुनील देवकर, योगेश निसाळ, योगेश देशमुख, शांताराम घंटे, सुरेश घोगे आदी यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। नाशिकच्या प्रेसमधून गायब झालेल्या त्या 5 लाखांचा अखेर छडा लागलाय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं कसं उघड झालं पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये प्रेसमधून 5 लाखांच्या 500च्या नोटांचा बंडल चोरीला गेल्याची तक्रार 13 जुलैला उपनगर पोलीस ठाण्यात प्रेस व्यवस्थापनानं दाखल केली होती। प्रेसनं 6 महिने अंतर्गत तपास केल्यानंतरही काही उघड झालं नव्हतं। पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नोटा छपाईची सर्व प्रक्रिया माहीत करून घेतली। हा बंडल शेवटी कुणाच्या निदर्शनास आला याची माहिती जाणून घेतली। प्रेसमधील कटपॅक सेक्शन आणि पॅकिंग सेक्शनचं रेकॉर्ड तपासलं। त्यावरून चोरीला गेलेला बंडल 12 फेब्रुवारीला तपासणीकडून तपासला गेल्याचं दिसलं, पण त्याबाबत निश्चितता होत नसल्यानं बंडलचा फुल पार्सल फोडून तपासणी केली। या ठिकाणी दुसराच बंडल चेक केल्याचं दिसलं। CISF ची सुरक्षा यंत्रणा कडक असल्यानं बंडल बाहेर जाणं शक्य नव्हतं। सर्व कामगारांची संपूर्ण झडती जाताना आणि येताना या ठिकाणी होती। पोलिसांनी कामगारांना विश्वासात घेतलं तरीही ठोस माहिती मात्र मिळत नव्हती। पोलिसांनी सुपरवायझरला लक्ष केलं, त्यांचे रेकॉर्ड तपासले। त्यात कॅटपॅकच्या 2 सुपरवायझरकडेच तपास केंद्रित झाला। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खरी माहिती देण्यासाठी वेळ मागितला। पोलीस कारवाईच्या भीतीनं 24 जुलैला त्यांनी स्वतःहून व्यवस्थापनाला कबुली जबाब दिलाय। त्यांनी हा नोटांचा बंडल चोरीला गेलेला नसून कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला आणि व्यवस्थापन कारवाई करेल या भीतीनं ही गोष्ट कुणासही सांगितली नसल्याचं लेखी जबाब दिला। या कबुली जबाबाची खात्री केल्यानंतर वर्कमॅनच्या तपासात दुजोरा मिळाला। पोलिसांनी कटपॅक सेक्शन मधील स्ट्रॉंग रूम तसंच रेकॉर्ड रजिस्टर, स्टार नोटांचं रजिस्टर यांची बारकाईनं तपासणी केली। त्यामुळे धागे सापडत गेले। सुपरवायझरच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना या सर्व प्रकरणाची माहिती होती का याचा तपास सध्या सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपायुक्त विजय खरात, सह आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव, सहाय्यक निरीक्षक संतोष खडके, अजिनाथ बटुळे, सुधीर आव्हाड, सुदर्शन बोडके, रतनसिंग नागलोत यांनी केलाय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। तर मनमाडमध्ये पाणी आणण्यासाठी गेलेल्या सासू सुनाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झालाय।
मनमाड शहरातील पांडुरंग नगरात राहणाऱ्या गयाबाई पवार आणि त्यांची सून मनीषा पवार या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीला कठडा नसून पाणी काढताना गयाबाईंचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. सासू विहिरीत पडल्याचं पाहून सुनेनं आरडाओरड केली, मात्र कुणीही नसल्यामुळे अखेर सुनेनं साडीचा पदर विहिरीत सोडून सासूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण सुनेचाही तोल जाऊन ती देखील विहिरीत पडली. या घटनेत सासू सुनेचा मृत्यू झालाय. माझी आई आणि माझी मिसेस पाणी वाढण्यासाठी एरीकडे गेलते, तर आईचा पाय घसरून आई मध्ये पडली. त्यानंतर माझी मिसेस तिला वाचवण्यासाठी गेली, ती पण आतमध्ये पडली. त्यानंतर माझ्या बहिणीचा फोन आला का दादा असं झालं आहे का लवकर येऊन जातो. मी जसं एक नगरला होतो, मी असं दोघी खाली गेलेल्या होत्या. मनीषा पवार या गर्भवती होत्या. त्यांना एक मुलगा आणि 2 मुली असून या तिघांच्या डोक्यावरून मायेचा छप्पर हरवून ती पोरकी झाली आहे. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जाते. घटनेबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीतेंनी अधिक माहिती दिली. 1:30 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला फोन आला का नगराध्यक्ष धात्रक यांच्या मळ्यामध्ये एका विहिरीमध्ये 2 महिला पडलेल्या आहेत. त्याच्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो आणि पाहिलं असता त्या दोन्ही सासू सुना त्यांच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्याच गड्याच्या घरचे होते. ते एकीचं नाव गयाबाई अशोक पवार वय 50 वर्ष आणि दुसरीचं आहे मनीषा सचिन पवार वय 26 वर्ष. त्या बाईचा मुलगा आणि या एका बाईचा मिस्टर आहे, त्याच्या या खबरीवरून अकस्मात मृत पोलीस स्टेशनला दाखल झाले आणि त्याचा पुढील तपास चालू आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. चाळीसगावमध्ये कोरोना काळात डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचारी या वर्गाने महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात अनेक बोगस डॉक्टरांचाही सुळसुळाट होता आणि तो अजूनही राजरोसपणे सुरू आहे. असाच एक बोगस डॉक्टर जागरचा कॅमेऱ्यात कैद झालाय. चाळीसगाव तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. याकडे प्रशासनाचा मात्र कानाडोळा असल्याचं चित्र आहे. चाळीसगाव तालुक्यातील लोंजे गावात उत्तर प्रदेशातून आलेला रणजित सिंह हा बोगस डॉक्टर गेल्या 5 वर्षापासून शैक्षणिक अर्हता नसताना रुग्णांवर ॲलोपॅथी पद्धतीनं उपचार करतो. याविषयीची माहिती आमच्या प्रतिनिधींना मिळाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीनं लोंजे गावात जाऊन बोगस डॉक्टर विषयी माहिती घेत त्याच्या बनावट दवाखान्यात प्रवेश केला. त्यावेळी एका पत्र्याच्या शेडमध्ये हा बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना दिसलाय. यावेळी 30हून अधिक रुग्ण उपचारासाठी आल्याचं निदर्शनास आलंय. कुठल्याही प्रकारची वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री नसताना लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरवर कारवाई कधी होणार असा सवाल आता उपस्थित केला जातो. ह्याच्यासारखे अनेक बोगस डॉक्टर चाळीसगाव तालुक्यात सक्रिय आहेत, पण स्थानिक प्रशासन या बोगस डॉक्टर्सकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अशी चर्चा देखील तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे. आधी या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल आहे, त्यानंतर या बोगस डॉक्टरला स्थानिक आरोग्य प्रशासनाचं भक्कम सुरक्षा कवच प्राप्त झाल्याचं बोललं जातं. म्हणूनच या बोगस डॉक्टरला कायद्याची भीती नाही. त्याच्या बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय जोमानं सुरू आहे. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी यापैकी एका संस्थेत नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानंतरच या संस्थेकडून डॉक्टरकीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिकृत प्रमाणपत्र दिलं जातं. पण यापैकी काहीच नसलेले परप्रांतीय बोगस डॉक्टर तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत आहेत. आता या डॉक्टरांवर कारवाई होणार का आणि झाली तर कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हात पकडो. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय.
सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी.
पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. C फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर C फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच
आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. तर पिंपरी चिंचवडमध्ये पवन माळवातील पवना नदीवर थुगाव बौर पूल अखेर पडलाय. गावांना जोडणाऱ्या पुलामुळे परिसरातील गावांचा संपर्कही तुटलाय. पवन मावळातील पवना नदीवरील थुगाव बौर पूल अखेर पडलाय. गेल्या वर्षी पवना नदीला आलेल्या महापुरात या पुलाच्या 2 ते 3 मोऱ्यांचा भाग बराच वाहून गेला होता. त्यामुळे पूल वाहतुकीला धोकादायक बनला होता. अखेर धोकादायक झालेला हा 50 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पूल कोसळलाय. त्यामुळे परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनलाय. अनेक गावांना जोडणाऱ्या या पुलामुळे परिसरातील गावांचा संपर्कही तुटलाय. गेल्या वर्षी पुलाचा भाग ढासळून पूल धोकादायक झाला होता. पूल नवीन उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र तो उभारला न गेल्यानं अखेर जीर्ण आणि धोकादायक थुगाव बौर पूल संध्याकाळी 5:30च्या दरम्यान कोसळलाय. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस दाखल झालेत. हा थुगाव बौरला जोडणारा पूल पवना नदीवरती हा 1972 झाला. आता त्याचे कमीत कमी त्याची लाईफ झाली 55 वर्षाची आणि 55 वर्षाच्या काळामध्ये 2019 साली त्या पुलाला तडा गेल्यामुळं आमच्या गावचे पोलीस पाटील आम्ही मिळून आणि पूर्ण सरपंचांनी सदस्यांनी व्हेरिफिकेशन खात्याला पाटबंधाऱ्याला आम्ही वेळोवेळी निवेदन दिलं आणि 2019 साली त्याला ब्रेकर करून सिमेंट भरलं आणि ते सिमेंट भरताना हे जे डांबरी केलं हे सुद्धा त्या काळी आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला. पण ते काम केल्यानंतर आता 2019ला परत त्या पुलाला तडा गेला. तडा गेल्यामुळं मोठी वाहनं जाणारी किंवा कारगाड्या जाणाऱ्या पूर्णपणे बंद केल्या आणि 2 वर्ष झाले ह्या पुलाचं काम चालू करायचं म्हणून 2 वर्ष झालं आम्ही त्याची वाट पाहतोय आणि आता अक्षरशः गेल्या वर्षापासून त्याच्या मोऱ्या पूर्ण तुटून गेल्या होत्या आणि आता 20 फूट त्याचा स्लॅब पडला पूर्ण. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. पुढची बातमी परत पिंपरी चिंचवड मधूनच. फक्त चापट मारल्याच्या रागात दिवंगत गोल्डमॅन दत्ता फुगेचा मुलगा शुभम फुगे याने त्याच्या मित्राची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. दिवंगत गोल्डमॅन दत्ता फुगेचा मुलगा शुभम फुगे याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. चापट मारल्याच्या रागातून त्यानं एकाची हत्या केली आहे. अमन डांगळे याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करत शुभमनं त्याची हत्या केली आहे. दारू खरेदी करताना अमन आणि शुभम यांच्यात वाद झाला तेव्हा अमननं शुभमला चापट मारली. मग गोड बोलून शुभम आणि त्याच्या एका अल्पवयीन मित्रानं अमनला एका ठिकाणी नेत जाब विचारला पण त्या ठिकाणी देखील अमननं पुन्हा शुभमला चापट मारली. तू आमच्या भाईला चापट का मारली असा जाब अल्पवयीन मुलानं अमनला विचारला आणि याच रागाच्या भरात शुभम आणि त्या अल्पवयीन मित्रानं अमनवर धारधार शस्त्रानं वार करत त्याची हत्या केली. यात अमनचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी शुभमला अटक केली आहे. गोल्डमॅन दत्ता फुगेचा मुलगा ज्यांची हत्या झाली होती जघन्य, त्याचा मुलगा शुभम फुगेने त्यांचे स्वतःचे मित्राला दारूचे नशेत, दारूमुळे त्यांच्या घराचे टेरेसवर जे भानगड झाली होती, जे शाब्दिक चकमक झाली होती मित्रामध्ये आणि त्यावेळेस आमचे भाईला का मारल्या यामुळे त्याने जे थोबाळीत 2 लापड मारले होते त्याचा परिणाम हत्येमध्ये झाला. ते पळून जाण्याचे बेतात होता की DCP मनचा किप्पर, ACP सागर कवडे, PI भोसरी श्री अवताळे, PI क्राईम कदम और त्यांची टीमने खूप सिफातीने शुभम फुगेला ताब्यात घेतले. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक विचारार्थ सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागातील ST ही सेवा गेल्या 1.5 वर्षांपासून बंद केली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत असल्याचं वास्तव चित्रण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पाहायला मिळतंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा कहर देशासह राज्यभरात सर्वांनीच अनुभवला. कोरोनामुळे अनेक कुटुंबांचे अपरिमित हाल झाले. शासन स्तरावरून घोषित करण्यात आलेल्या या महामारी सदृश कोरोना विषाणूला थांबवता यावं यासाठी हव्या तितक्या नियमांची अंमलबजावणी सरकारनं केली. त्यातलाच एक निर्णय म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागातील बस सेवा बंद करण्याचा. खरं तर विखुरलेली राज्यातील ग्रामीण जनता प्रवासाचं मूलभूत साधन उपलब्ध नसल्यानं इथल्या एसटीच्या भरवशावरच अवलंबून आहे. मात्र गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळे थांबवलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील बस सेवा आणि यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीतून हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मूर्तिजापूर तालुक्यात एकूण 148 खेडी आहेत. त्यात धामोरी, अकोली, जहागीर, राजुरा, सरोदे, कार्ली, बोरगाव, खिनखिनी, भटोरी, उनखेड, पोही, कवठा, जामठी अशी बहुतांश सर्वच खेडी राज्य परिवहन महामंडळाच्या लोकसेवार्थ धावणाऱ्या लालपरीच्या किफायतशीर प्रवासावर निर्भर आहेत. पण गेल्या 1.5 वर्षापासून लालपरीचं दर्शन जनतेला झालेलं नाही. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलत मिळत असल्यानं एसटी प्रवास म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीचे. पण एसटी बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी यांना पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी वाहन सेवेचा आधार घ्यावा लागतो. तर काही गावात तर खासगी वाहनं देखील उपलब्ध नाहीये. त्यामुळे तिथल्या लोकांना पायीच प्रवास करावा लागतोय. अशातच सततच्या डिझेल आणि पेट्रोल दरवाढीमुळे देखील खासगी वाहनांच्या प्रवास भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. याचा संपूर्ण बोजा मात्र ग्रामीण जनतेवर पडताना दिसतो. गेल्या 1.5 वर्षापासून आमच्या गावातील बस सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद आहे. बस सेवेअभावी आमच्या गावातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. खाजगी प्रवास भाड्यामध्ये महाग झाले असून ते सुद्धा वेळेवर उपलब्ध होत नाही. सध्याच्या परिस्थितीला विद्यार्थ्यांचे शिक्षण, कॉलेज, क्लासेस सुरू झालेले आहेत. त्यावेळी उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सदर प्रशासनाने बस सेवा जर पूर्ववत चालू केली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांमधून दिसून येत आहे. शासन या परिस्थितीवर गांभीर्यानं दखल घेणार का आणि ही अघोषित बंद असलेली ग्रामीण भागातील नागरिकांची बस सेवा नव्यानं सुरू होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जागर जनस्थानसाठी गोपाल ठग, मूर्तिजापूर. मणिपूर राज्यातील विष्णुनगर येथे कर्तव्यावर असताना गोळी लागून 7 महिने मृत्यूशी झुंज देणाऱ्या शहीद निलेश महाजन यांची शनिवारी प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सोनगीर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मणिपूर राज्यातील विष्णुनगर इथे गेल्या 7 ते 8 महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कळंबू येथील रहिवासी असणारे निलेश महाजन यांना गोळी लागली. त्यांच्यावर गुवाहाटी येथील आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर निलेश महाजन यांची शनिवारी प्राणज्योत मालवली आहे. शहीद जवान निलेश महाजन यांच्या पार्थिवावर धुळे जिल्ह्यातील सोनगीर इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवान निलेश महाजन यांना जिल्हा सैनिक दलाच्या वतीनं सलामी देण्यात आली. त्यांचं पार्थिव धुळे शहरात येताच अभिवादन करण्यात आलं. अंत्ययात्रेच्या मार्गावर संपूर्ण सोनगीर गावात रांगोळ्या काढून हा मार्ग सजवण्यात आला होता. विविध प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत निलेश महाजन यांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आलाय. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते तसंच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोनगीर गाव जिल्हा धुळेमध्ये झाला आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मणिपूरमध्ये त्यांना
गोली लागली होती, ते जखमी झाले होते. त्याच्यानंतर त्यांच्या गुवाहाटीच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होता. खूप चांगल्या प्रकारे आणि शेवटपर्यंत त्यांनी हार नाही मानली आणि जवळपास 9 महिने ते लढा करत होते, जे जखम होते त्यांच्यासोबत. आणि त्याच्यानंतर शनिवारी आम्हाला अशी सूचना मिळाली की ते नाही राहिले आणि भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांच्याकडनं, पूर्ण देशाकडनं आम्ही त्यांना इथे अर्पण करत आहोत. निलेशच्या जाण्याने या देशाचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्याच्या कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे. म्हणून शासनाकडे आमची एकच विनंती आहे की या निलेशच्या जाण्याने या देशावर आणि घरावर जे संकट आलेलं आहे, या संकटावर त्याचं कुटुंब जे आज एकटं पडणार आहे, त्यात संपूर्ण देश जरी त्यांच्या मागे असला तरी त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी शासकीय नोकरी ही त्यांच्या कुटुंबात एकाला द्यावी. ज्यावेळेस आपल्यात निघून जातो त्यावेळेस फार दुःख होतो. तो दादासाहेब रावल कॉलेजमध्ये होता आणि त्याला NCCमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि पूर्वीपासून म्हणजे लहानपणापासून त्याला सैनिक बनायचं होतं. त्याचे वडील देखील सैनिक होते, त्याचे काका देखील शहीद झाले होते. दुर्दैवाने आज त्याच्या परिवारामध्ये कोणीच नाही. त्यांचा एक भाऊ आहे जो एका फॅक्टरीमध्ये काम करतो आणि म्हणून परिवारावर फार मोठी शोककळा पसरली आहे. पुत्राला, भारत मातेच्या सुपुत्राला मी विनम्र अभिवादन करतो, आदरांजली अर्पण करतो. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. येवल्यातील प्रभाग क्रमांक 3 तसंच 5 मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. विकास कामांसाठी भरीव निधी प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये आता समाधानाचं वातावरण व्यक्त केलं जाते. येवल्यातील प्रभाग क्रमांक 3 तसंच 5 मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या माध्यमातून शहराला भरीव निधी प्राप्त झालाय. जहागीरदार कॉलनी, चमडा गल्ली, मोनिनपुरा, शीतलामाता मंदिर रोड, लकारे गल्ली, कहार गल्ली आदी भागातील सुमारे 1,92 लाख रुपये किमतीच्या रस्ता विकास कामांचा शुभारंभ होत असल्याची माहिती या प्रभागाचे नगरसेवक निसार सगीर अहमद शेख, रईसा बानो शेख, अमजद शेख, तहसीन बानो शेख यांनी दिली आहे. नामदार छगन भुजबळांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भरीव निधी पालिकेला 3 महिन्यांपूर्वी प्राप्त झालेला असताना तसंच कामे मंजूर असताना कोरोनाच्या सावटामुळे विकास कामे रखडली होती. ही कामे चांगल्या प्रतीची करून घेण्याची जबाबदारी आता नगरसेवकांवर आली आहे, अशी प्रतिक्रिया अरुण थोरात यांनी यावेळी दिली आहे. सुरुवातीचं भूमिपूजन जहागीरदार कॉलनीचं झालं, त्यानंतर फारुख चमडावाल्याच्या तिथलं झालं, आता लकारे गल्लीचं होतंय. येवले शहरात भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आज सुरू केलेली, आज भूमिपूजन केलेली कामं हे जवळपास 1,92 रुपयाची कामं भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपल्या नगरपालिकेला या ठिकाणी मिळालेली. आता सगळ्या रहिवाशांची, नगरसेवकांची एक जबाबदारी आहे की त्यांनी आपापल्या भागातली कामं व्यवस्थितपणे करून घ्यावी. लवकरात लवकर ही कामं कशी होतील याची काळजी नगरसेवकांनी घेतली पाहिजे. यानंतर अजून उद्या परवा 2 दिवस बरीचशी कामांचं भूमिपूजन होणार आहे. जवळजवळ 5-50 कोटी रुपयाचे कामं भुजबळ साहेबांनी या येवले शहरासाठी दिलेले. गेल्या अनेक दिवसापासून याचं भूमिपूजन किंवा काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होती, परंतु कोरोनाच्या संकटामुळं या कामाला थोडा विलंब झाला. विलंब जरी झाला असला तरी ही कामं वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची राहील. रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शहर तसंच कॉलनी भागातील गटार रस्ता समस्या सुटणार असल्याचे मत व्यक्त करून नगरसेवक निसारबाई शेख यांनी भुजबळांचे यावेळी आभार मानले. या प्रसंगी गटनेते प्रवीण बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधान परिषद अध्यक्ष वसंत पवार, नगरसेवक मुश्ताकभाई शेख, दीपक लोणारी, मलिक शेख, संजय बनकर, प्रवीण पहिलवान आदींसह मुस्लिम समाजातील समाजसेवक तसंच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अय्यूब शहा, येवला.
विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या 2 तरुणांना गुंडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आलंय. हातात पिस्तूल घेऊन व्हिडिओ काढणारे महाभाग वाढतच चालले. पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी परिसरात देखील विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या 2 तरुणांना गुंडाविरोधी पथकानं बेड्या ठोकल्यात. हे दोन्ही तरुण पिस्तूल घेऊन व्हिडिओ बनवायचे आणि व्हॉट्सअप फेसबुकवर स्टेटस ठेवून हिरोगिरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्यापर्यंत गुंडाविरोधी पथक पोहोचलं आणि दोन्ही तरुणांना त्यांनी चिरबंद केलंय. आरशान शकीर शेख आणि उमेर जाकीर शेख अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नाव आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल हस्तगत करण्यात आलंय. ही कारवाई आकुर्डी परिसरात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी रामदास मोहित यांनी फिर्याद दिली. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. या बातमीबरोबरच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.